नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या महेंद्र भावसारांकडून 2 उमेदवारी अर्ज घेण्यात आलेले आहेत। एक अपक्ष तर दुसरा राष्ट्रवादी पक्षाचा अर्ज जो आहे तो घेण्यात आलेला आहे। पक्षश्रेष्ठींसोबत बोलणं झालं असल्याचं भावसार यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीला राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने महायुतीचं बंधन या निवडणुकीत नसणार असल्याचं भावसार यांनी दावा केलेला आहे। दरम्यान याबाबत ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं महेंद्र भावसार यांनी अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर महाविकास आघाडीकडनं संदीप गुळवे यांना उमेदवारी दिलेली आहे। महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित नाही, मात्र तुम्ही शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज केलेला आहे। वरिष्ठ पातळीवर याबाबत काही चर्चा झाली का? निश्चित मी आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 2 अर्ज दाखल केला आहे। एक अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि एक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्ज दाखल केला आहे। अजित पवार गटाकडे मी तिकीट मागणीसाठी माझं ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे। त्या दृष्टीने मी माननीय छगन भुजबळ, माननीय सुनील तटकरे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी मी प्रयत्न करतोय मला तिकीट मिळण्यासाठी। शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक उमेदवार असावा असा काही नियम आहे, मात्र तुम्ही वकील आहात तरी तुम्ही उमेदवारीवर दावा करताय, नेमकं काय करताय? शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार हा शिक्षकच असला पाहिजे असं बंधन नाही आहे। उलट किंबहुना मी असं म्हणेन की वकील हा सगळ्यात चांगला उमेदवार त्यांना मिळालेला आहे। महायुतीकडनं ही जागा शिंदेच्या शिवसेनेला जाईल असं सध्या तरी चित्र आहे। मग आपण आपल्या उमेदवारीवर कसे थांबा? मला असं वाटतंय की महायुतीचं जे बंधन आहे जागा सोडण्याचं ते या विधान परिषदेच्या निवडणुकीला नसावं, कारण आतापर्यंत वरती जे काही चित्र झालेलं आहे, मुंबईला भाजपने देखील उमेदवार जाहीर केलेले आहे, राष्ट्रवादीचेही उमेदवार जाहीर झाले, शिंदे गटाचे जाहीर होत आहेत। तर मला असं वाटतं की या ठिकाणी ते बंधन नाही असं मला वाटतं, पण हा निर्णय वरिष्ठ पातळीवर नेते घेतील। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।